88 एकर जमिनीच्या सातबाऱ्यावर धनंजय मुंडे आणि कराड यांची नावं आहेत असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। तर जमिनी आणि गुन्ह्याचा कोणताही संबंध नाही असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। बीड हत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यावर निशाणा साधलाय। बीड हत्या प्रकरणात पंकजा मुंडे गप्प का? पंकजा मुंडे वाल्मिक कराड बाबतही काही बोलत नाहीत, दमानिया यांचा सवाल। नाही, मला हा खूप मोठा प्रश्न पडलाय की पंकजा मुंडे या सगळ्या घटनेबद्दल काहीच का बोलत नाहीयेत ना। त्या वाल्मिक कराड विरुद्ध काही बोलतायत, त्यांच्या फॉर पण नाही, त्यांच्या अगेन्स्ट पण नाही, धनंजय मुंडे विरुद्ध नाही, तर पंकजा मुंडे गप्प का आहेत आणि माध्यमांनी त्यांना जाऊन विचारायला हवं। अंबेजोगाईच्या ऊस गावात 88 एकर जमिनीच्या सातबाऱ्यावर मुंडे आणि कराडची नावं, दमानिया यांचा दावा। जमिनी आणि गुन्ह्याचा कोणताही संबंध नाही, पोलिसांच्या तपासात सर्व काही उघड होणार, शिरसाट यांची माहिती। त्यांची जी जमीन आहे पूस या गावामध्ये अंबेजोगाई तालुक्यात आहे, ज्याच्यात 88 एकर जमीन, त्याचे मी डिजिटली सातबारा जे आपण डाउनलोड करू शकतो वेबसाईटवर ना, ते डिजिटली डाउनलोडेड सातबाऱ्यात सरळ सरळ दिसतंय की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड ह्या दोघांचीही नावं त्या सातबाऱ्यावर आहेत। त्यांनी काय दाखवलं मी ते काय पाहिलेलं नाहीये, परंतु जमीन एकत्र असणं वगैरे हा भाग वेगळा आहे, परंतु केलेल्या गुन्ह्याची आणि त्याचा काही संबंध असावा असं मला वाटत नाही। मला वाटतं गुन्हेगाराला आता सरकार पाठीशी घालणार नाही, 1-2 दिवसात हे आरोपी पकडले जाणार आहेत। बीड प्रकरणाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार फडणवीसांच्या मंत्रिमंडळात, संजय राऊतांची टीका। भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। आपण छगन भुजबळ यांना दूर करू शकता मंत्रिमंडळातून, पण एका खुनाचा कटकारस्थानाचा संशय ज्यांच्यावरती आहे अशा व्यक्तीला आपण मंत्रिमंडळापासून दूर ठेवत नाही, कारण तुमचं जातीचं राजकारण आहे। पण एखादी घटना घडली म्हणजे एकदम बिहारपेक्षा याच्यापेक्षा वाईट आहे असं म्हणण्याचं मला वाटतं कारण नाही। मुख्यमंत्री मोदींनी या बाबतीमध्ये अतिशय कडक शब्दामध्ये उत्तरे दिलेलं आहे। जो कोणी दोषी असेल तो किती मोठा असेल त्याला 8 टाका हे त्यांनी सांगितलेलं आहे। महाराष्ट्राची तुलना बिहारशी होऊ शकत नाही, जो कोणी मास्टरमाइंड असेल त्याला अटक करू, महाजनांची ग्वाही।